श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी तारीख व शुभ वेळ, उत्तर पूजा आणि विसर्जन पूजा सर्व जाणून घेऊया. तसंच घरच्या घरी गणपती स्थापना कशी करायची व प्राण प्रतिष्ठान कशी करायची ते बघून घेऊया. चला. गणेश चतुर्थी 2024 ही 7 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 17 सप्टेंबर पर्यंत आपले गणपती बाप्पा आपल्या सोबत असणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत शुभ वेळ आहे. तसेच आपल्या गणपतींच्या स्वागताची भाग्यशाली वेळ सुरू होईल. आता आपण गणपती बाप्पांची पूजा विधी व नैवेद्य काय लागणार आहे ते सविस्तर जाणून घेऊया. तसेच गणेश उत्सव हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला प्रारंभ होतो असा हिंदू पंचांगाचा दावा आहे आणि भक्त या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना आपल्या घरी वाजत गाजत घेऊन येतात. यानंतर बाप्पांना आपले भक्त आपल्या घरी कुणाच्या घरात 1.5 दिवस असते तर कुणाच्या घरी 5 दिवस, कोणत्या घरी 10 दिवस ठेवून त्याची पूजा आरती केली जाते. या काळात भक्त गणांच्या खूप सेवा करतात, म्हणजे बाप्पांची खूप सेवा करतात. तसंच बाप्पांची रोज आरती सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते आणि मोदक आणि लाडूचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवला जातात. तसंच गणेश चतुर्थी तिथीची मूर्त या वर्षी शुक्ल पक्ष उदय तिथी चतुर्थी शनिवारी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होईल. आई शुभ आणि सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत शुभ वेळ आहे. यावेळी आपल्या लाडक्या गणरायाची स्थापना आपण करू शकतो. तसंच आपल्याला गणेश चतुर्थी स्थापना करू शकतो. तसेच आपल्याला घरच्या घरी गणपती बाप्पांची साध्या पद्धतीने स्थापना करायची आहे. एक पाट किंवा चौरंग घ्यायचे आहे व त्यावरती लाल कपडा घाला व पाटावरती एका कोपऱ्यात थोडेसे तांदूळ घालायचे आहे व पूजा असा तांदूळ घ्यायचे, म्हणजे जसं पूजेला तांदूळ लागते तुम्ही तशी पूजेला घ्या व त्या तांदूळावरती हळद कुंकू घ्यायचे वरती व दिवा ठेवायचं, कारण कोणतीही पूजा करताना आधी आपण दिव्याची पूजा करून घ्यायचे. तसेच उजवीकडे परत थोडेसे तांदूळ ठेवायचे म्हणजे चौरंगावरती, मग परत हळदी कुंकू व्हायचे व आपल्या घरातील गणपती बाप्पांना येथे स्थान द्यायचे. आता आपण त्या मधोमध काय करायचे, स्वास्तिक काढून घ्यायचे म्हणजे चौरंगावरती व गणपती बाप्पांना बसण्यासाठी तसेच समई लावून घ्यायचे. कलश मांडून घ्यायचे व गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला कलश मांडायचे व त्या कलशामध्ये हळद कुंकू, 1 रुपयाचे नाणे व फूल वगैरे टाकून घ्यायचे व कलशावरती स्वास्तिक काढून घ्यायचे व आपल्याला काय करायचे, विड्याचे पान ठेवायचे वरती नारळ ठेवा तसेच व आपल्याला गणपतींच्या उजव्या बाजूला ठेवा. अगोदर मानाच्या गणपतीला अभिषेक करून घ्या व अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे. नंतर त्यांना हळद कुंकू शेंदूर वाहून घ्यायचे व दुर्वा लाल फूल तसे दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं, रिद्धी सिद्धी म्हणून 2 सुपारी ठेवून घ्यायचे. त्यांना सुद्धा पूजा करून घ्यायचे व हळद कुंकू वस्त्रमाळ घालून घ्यायचे. आता गणपती बाप्पा समोर विडा ठेवायचे आणि गुळ खोबरं सुद्धा ठेवायचे, म्हणजे गणपती बाप्पांना गुळ खोबरं सुद्धा खूप प्रिय आहे म्हणून आपण त्यांच्या हातात किंवा खाली कुठेही म्हणजे त्यांच्या समोर आपण गुळ खोबरंही ठेवून घ्यायचं. तसंच गणपती बाप्पांना जेथे बसवतात तेथे स्वास्तिक काढावं. बाप्पांना आणताना त्यावरती लाल कपडा, म्हणजे बाप्पांना तुम्ही घरी घेऊन येताना लाल कपडा घालून आणावं. आता आपल्याला त्यांची स्थापना करून घ्यायची आहे. गंगाजल शिंपडून घ्यायचे व पंचामृत शिंपडून घ्यायचे. आता बघा त्यांचे प्राण प्रतिष्ठान करून घ्या, म्हणजे गणपतीच्या छातीला शीर्ष करायचे आहे. गणपतीचे डावी बाजू 5 दुर्वा घेऊन स्पर्श करायचे आहे, म्हणजे गणपती बाप्पांना आपण घरी आणलं त्यांच्या डाव्या बाजूंना अशी 5 दुर्वा लावून आपल्याला
स्पर्श करून घ्यायचे आहे. व गणपती बाप्पांना म्हणजे गणपती बाप्पा तुमचा प्राण येऊ दे व तसेच हातात फुलहार घेऊन गणपती बाप्पांना म्हणायचे आमचे घरातले दुःख दारिद्र्य निघून जाऊ दे. म्हणजे त्यांचं कसं प्राण प्रतिष्ठान करताना आपल्याला हातात घेऊन त्यांना म्हणायचे आमच्या घरातले दुःख दारिद्र्य निघून जाऊ दे म्हणून फूल वाहून घ्या व गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवा. याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठान करायचे व ओम गणपते नमः असा मंत्र म्हणत तुम्ही काय करायचं प्राण प्रतिष्ठान म्हणून घ्यायचे. तसंच आपल्याला म्हणजे त्यांची प्राण प्रतिष्ठान करताना ओम गणपते नमः असं मंत्र म्हणत त्यांची प्राण प्रतिष्ठा करायचं. तसंच श्री गणेश चतुर्थीला म्हणजे नैवेद्य काय गणपती बाप्पांना मोदक खूप आवडते आणि गुळ खोबरं गणपती बाप्पांना मोदक हे खूप आवडतात. त्यामुळे त्या मोदकांचा प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. पुराणात गणेशाने त्यांच्या सुरुवातीच्या काळात आई पार्वतीने तयार केलेले मोदक गुपचूप खात असते असं आहे. आणि गणपती बाप्पांना कसं लाडू सुद्धा खूप आवडते. म्हणजे तुम्ही बुंदीचे लाडू किंवा बेसनचे लाडू सुद्धा प्रसादाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. अशी आहे गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठान पूजा कशी करायची व घरच्या घरी साधी सोपी पूजा. श्री स्वामी समर्थ.